तो फिर क्या बोल दिया पब्लिक, अपन ने निकाल लिया फिरोज के अड्डे से 5 चश्मे। और अपन जा रहे हैं अभी उन चश्मों को 5 गांव में रखने के लिए। आपण नेता ते चष्मे 5 वर ठेवायसाठी। आता ते आपण फिरोजच्या अड्ड्यावर 5 चष्मे काढलेले आहोत आणि आता आपण जाऊ तुम्ही बघू शकता, आता आपण जातो वडसला, तुम्ही बघू शकता आपण जातो वडसला। आपण पहिला चष्मा ठेवू वडसमध्ये ठेवायचा विचार आहे आपला, पहिला चष्मा। आणि मग दुसरा चष्मा तो तिकडे सुट्टीमध्ये तर फिरोज, पण पहिला चष्मा आपण ठेवणार आहे वडसामध्ये। आणि तुम्हाला लोकेशन दाखवते वडसाला गेल्यावर की आपण पहिला चष्मा कुठे ठेवत आहोत। तर काय म्हणते वडसाची पब्लिक, वडसाला आपण पोहोचलो आहोत आणि वडसामध्ये आपण ठेवतो एक चष्मा, पहिलाच चष्मा आपण वडसामध्ये ठेवत आहोत। आता आपण आहोत सध्या रेल्वे क्रॉसिंग वर, तुम्ही बघू शकता हे रेल्वे क्रॉसिंग आहे, तुम्हाला तर माहिती आहे रेल्वे क्रॉसिंग। आणि रेल्वे क्रॉसिंगची लोकेशन पण तुम्हाला सांगतो मी, इथून थांबा तुम्हाला दाखवू चष्मा कुठे ठेवतो तर बघा, ही आहे आपली रेल्वे क्रॉसिंग। आता रेल्वे क्रॉसिंग जेवढं सांगतो की लोकेशन कशी आहे, तर इकडे पब्लिक वगैरे आहे, पब्लिक जाऊ। तर पब्लिक मी इथे ठेवता चष्मा, तुम्ही बघता हा चष्मा आहे, चष्मा मी इथे ठेवतो तुमच्यासाठी सेपरेट चष्मा। आता चष्मा तर मी तुमच्या लोकेशनवर ठेवतो, तुम्हाला लोकेशन दाखवतो एक वेळा मी। लोकेशन काय हे आहे, आपले वडसाला अंदर जायचा रोड आणि हा आहे वडसाचा फाटा। हा वडसाच्या फाट्यामध्ये आपण चष्मा ठेवला, इथे या बॅरियर मध्ये आपण चष्मा ठेवलेला, तुम्हाला दाखवतो चष्मा मी। बघा इथे चष्मा ठेवलेला आहे आपण। आता जो कोणी पहिला येईल तो चष्मा हा घेऊन जावा। चष्मा तर ठेवला मी, पण तुम्हाला लोकेशन पण दाखवलं। आता आपण जो सेकंड लोकेशनवर चष्मा ठेवायला, आणि तुम्हाला सेकंड लोकेशन पण दाखवतो मी। आता वरचं बघूच आपण सेकंड लोकेशन, ठीक आहे। तर आता आपण ठेवतो दुसरा चष्मा, तुम्ही बघू शकता आपण आलो वडसा थोडा सामने आरमोरी रोड ना, तुम्ही बघू शकता ही आहे आपली लोकेशन। तर आता आपण चष्मा ठेवणार आहोत, आपला फिरोज चष्मा ठेवणार आहे। ठेवरा फिरोज चष्मा दाखव आपण कुठे ठेवत आहोत आपल्या फॉलोअर्सला। आपण इथे चष्मा ठेवत आहोत तुमच्यासाठी, अगर ज्याला कोणाला पाहिजे असेल ते सर्वात पहिले या आणि हा दुसऱ्या लोकेशनवरचा चष्मा घेऊन जा। आता लोकेशन तुम्हाला सांगलो मी, वडसाच्या थोड्या सामने आरमोरी रोड थोड्या सामने व्हायचा, समोर बघा समोर आहे पुढे कुरखेडा फाटा, आणि ही आहे आपली लोकेशन। बिलकुल ह्या बॅनरच्या खालता आपण इथे इथे चष्मा ठेवला आहे फिरोजना। आता तुम्हाला तर माहितच आहे कसं यायचं आणि कसं रफ्तनं चष्मा घेऊन जायचा। तर आता आपण तिसऱ्या लोकेशनवर जाऊ। आता फिरोज पोचे तिसऱ्या लोकेशनवर ठेवू म्हणते, तर आपण तिसऱ्या लोकेशनवर चष्मा ठेवू। तर आता आपला तिसरा चष्मा ठेवायचा विचार होता कुरखेड्याला, पण कुरखेड्या साईडला खूप पाणी येत आहे, म्हणून आपण कुरखेड्या साईडला जात नाहीये। तर आपण आपल्या 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 साईडला चष्मा ठेवायचा विचार केला आहे। आता कुरखेड्या साईडला जाणार तो तिथं खूप पाणी येत आहे, त्याच्यामुळे आपण इकडे जात आहोत आपल्या लाखांच्या साईडला ठेवून जास्त चष्मे। तर आपला विचार होता का इकडे वरच्या साईडला वगैरे कुरखेला वगैरे चष्मा ठेवायचा, पण आता आपण इकडे ठेवणार, कारण इकडे खूप पाणी येत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपण इकडे चष्मे ठेवत नाही आहोत। काय म्हणते सोनीची पब्लिक, तर आपली हे तिसरी लोकेशन आहे, तर तुम्ही बघा कुठे ठेवतो चष्मा। तर लोकेशन पण बघून ठेवा चांगल्या, आणि हा तुमचा क्यूब। तर आता हे आहे आपली तिसरी लोकेशन, आपण तिसऱ्या लोकेशनवर चष्मा ठेवतो, तुम्ही लोकेशन बघा। आपण चष्मा ठेवतो इथे, फिरोजचा चष्मा ठेवलेला आहे तिथे। आता ते आहे आपली तिसरी लोकेशन, आपल्या तिसऱ्या लोकेशनवर चष्मा ठेवून झालेला आहे। आता आपण चौथ्या लोकेशनवर चष्मा ठेवायला जात आहोत, आणि तुम्हाला लोकेशन तर माहित आहे आपला हे आहे तिसरी लोकेशन, सोनी बायपास रोडवर आंब्याच्या मागे तिसरी लोकेशन आपली कंप्लीट झाली आहे। आता आपण जातो चौथ्या लोकेशनकडे। तर आता आपण चौथ्या लोकेशनवर आलेले आहोत। चौथी लोकेशन आहे आपली चपराळची पहाडी, हे आपण पहाडीवर आलो तुम्ही बघू शकता। आता आपण पहाडीवर एक चष्मा ठेवतो, तर पकड बरं फिरोज चष्मा। तर ये आता तुम्हाला दाखवतो चौथी लोकेशन मी, चौथी लोकेशन कुठे ठेवत आहोत, तर खूप क्रिटिकल जागी आपण ठेवत आहोत, म्हणजे तुम्हाला दिसला नाही पाहिजे का आपल्या, फक्त आपल्या फॉलोअर्सला दिसला पाहिजे अशा जागी ठेवतो आपण। इथे इथे ठेव, इथे 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 ठेवतो चष्मा आपण, इथे बघा चष्मा ठेवलेला आहे तुमच्यासाठी। चल फिरोज चला चला। फिरोजनं चष्मा ठेवलं नाही, बिलकुल फिरोजच्या अड्ड्यावरच्या कडक कडक चष्मा फिरोजनं ठेवलं नाही। तर आता आपण जात आहोत तर पाचव्या लोकेशनवर, तर मुश्किल आहे जाणे, कारण की आपण सकाळपासून चष्मे ठेवत आहोत। सकाळपासून कसं आहे, आपण वडच्या साईडला जास्त गेलो होतो, वडच्या साईडला गेलो होतो, पण आपल्याला तिकडे लोकेशन तर बहु मिळाले, आपण कसं तिकडे पाणी होतं वरच्या साईडला, आता 2 वाजून गेलेले आहेत। तर आपण आता पाचव्या लोकेशनवर जात नाही आहोत, आता 4च लोकेशन फिक्स करून घेतो। पाचवी लोकेशन आपण केलो असतो, पण कसं वडच्या साईडला गेलो, वडच्या साईडला आपला बहुत टाइम गुतला, कारण की तिकडे पाणी आल्यामुळे आपल्याला तिथेच थांबायला लागला आणि चष्मे ठेवायला पण नाही मिळाला, त्याच्यामुळे आपण 4च साईड बुक करत आहोत, 5वी साईड बुक करत नाही आहोत। आणि ज्याला ज्याला चष्मा मिळेल त्यांनी व्हिडिओ मध्ये कमेंट करून नक्की सांगा आमच्या, तर रोहित भाऊ चष्मा मिळाला आहे, कमेंट नक्की करा।
किंवा फिरोजच्या अड्ड्यावर कमेंट करा का फिरोजच्या अड्डा चष्मा बिघडलेला आहे. कमेंट करून नक्की सांगा चष्मा बिघडला आहे तुम्हाला म्हणून. ठीक आहे. त्यांना त्याला चष्मा मिळेल त्यांनी आम्हाला कमेंट करा की तुम्हाला चष्मा बिघडलेला आहे म्हणून. आणि आम्हाला ब्लॉग मी इथेच एंड करतो. चला ठीक आहे मग बाय बाय.